हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. ओम आदि माया विद्महे जगदंबा धीमहि तुळजा भवानी प्रचोदयात. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकारम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, दुर्गाष्टमी या व्रतासंबंधी माहिती मी आपणास या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूजा संबंधी माहिती आणि नियम. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव राम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मास सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी आहे दुर्गाष्टमी. या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा शास्त्रमान्य टाक वा मूर्ती जागृत असेल तर आज आपल्या कुलदेवीची 16 उपचाराने पूजा करावी. आपल्या कुलदेवीचा ग्रंथ पठण करावा. आपल्या कुलदेवीचा मंत्र जप माळेविना करावा. मंत्राच्या 10% हवन घरच्या घरी करावे. मित्रांनो, आपली कुलदेवी माहीत नसता आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानीला आपली कुलदेवी समजा. तिचा फोटो आपल्या देवघरात ठेवा आणि कुलदेवीची पंचोपचार पूजा करा. तिला विनंती करा की आम्हाला आमच्या घराण्याची कुलदेवी शोधून द्या. शेवटी आपल्या घराजवळच्या कोणत्याही जागृत देवी माता मंदिरात शक्यतो यथाशक्ती पूजा सामान घेऊन जाणे, मातेचे विधिवत दर्शन घेणे आणि गरज होताना काही दान धर्म देखील करणे. जमल्यास ब्राह्मण देवतेला किंवा ब्राह्मण स्त्री देवतेला किंवा एखाद्या सवाष्णाला देवी समजून तिला सौभाग्य अलंकाराने सौंदर्य प्रसादाने आपण देऊ शकता. तिची ओटी करू शकता. काही दक्षिणाही आपल्याला द्यायची आहे. या वेळेपर्यंत आपण मात्र उपवास करायचा आहे आणि देवी माताला काहीतरी गोड मिठाई वगैरे म्हणा आपल्याला मंदिरात घेऊन जायची आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दुर्गाष्टमी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.